आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते 80 फुटी रोडवरील रस्ता कामाचा लोकार्पण। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या 80 फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतचा रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते पार पडला। तर सदर हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे काम सुमारे 24 वर्षापूर्वी करण्यात आले होते, परंतु सदर रस्ता हा खराब झालेला होता। शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा हा सदरचा रस्ता असल्याने रस्त्यावर नियमित वर्दळ असते। या भागातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती। या मागणीला तात्काळ प्रतिसाद आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिला व निधी उपलब्ध करून दिला। आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झाला असून त्याचे लोकार्पण आमदार शाह यांच्या हस्ते करण्यात आले। तर या भागातील नागरिक व्यापारी यांनी या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे आभार व्यक्त केले व त्यांचा सत्कार देखील केला। तर नागरिकांनी यावेळी सांगितले की सदर 80 फुटी रस्त्यावर व या रस्त्यालगत धुळे शहराचे राजकारण करणारे मोठा नेता राहतो, परंतु त्यांनी देखील या रस्त्यावर लक्ष दिले नाही, म्हणून आम्ही आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे या रस्त्याची मागणी केली होती। आम्हाला या रस्त्याबाबत शंका होती सदर रस्ता होणार की नाही, परंतु आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दखल घेत 3 महिन्याच्या कालावधीत सदर हा रस्ता करून आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे। आम्हाला यापुढे देखील कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहरात पाहिजे आहे व पुढच्या वेळेस देखील आम्ही आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी भावना या ठिकाणी या भागातील नागरिकांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले की मला कार्यसम्राट म्हणू नका, मी जनतेचा विकास करणारा सामान्य कार्यकर्ता आहे असे यावेळेस आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले। तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासह कैलास हजारे, VS अग्रवाल, डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर शराफत अली, अनिश शाह, अफजल आजमी, निजाम सय्यद, गफ्फार शाह, डॉक्टर बापूराव पवार, घनश्याम सेठ गिंदोडिया, नितीन खरात, पांडुरंग थोरात, विलास हजारे, दीपक सोनार, दिनेश आठवडे, प्रफुल्ल पाटील, सुधाकर पाटील, राहुल पाटील, सुधीर इथापे, आशिफ पोपट शाह, इम्रान पिंजारी, इरफान शेख, संजय शर्मा, कुणाल खैरनार, पंकज शाह, रितेश जावडे, भावेश शाह, नाना जाधव, मदनलाल अग्रवाल, रईस शाह, गोलू शाह, कौसर शाह, मुजाहिद शेख व भागातील नागरिक व्यापारी या ठिकाणी उपस्थित होते। 80 फूट रोड पासून तर स्टेशन पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी आमचे बंधू माजी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे व परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती। त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसे फैजान भाई, उदय आजमी भाई, प्यारेलाल भाई पिंजारी, इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। भैया साहब, जिलाधिकारी अभिनव गोयल उसके अचानक बदली होने का बारे में कुछ बताइए, उसका कारण। जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे अत्यंत प्रामाणिक होते आणि मागे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपाची अनागोंदी त्यांनी चालू दिली नाही, म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। यात पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे आणि भाजपावाल्यांनी त्या अभिनव गोयल सारख्या चांगल्या कलेक्टरांची बदली केलेली आहे।